या व्हिडिओमध्ये आपण GPSTR CET एक्झामिनेशनसाठी जो सिलेबस आहे ते पाहणार आहोत। या ठिकाणी पहा, आपल्याला CET जर क्रॅक करायची असेल तर अगोदर आपल्याला सिलेबस माहिती असणं आवश्यक आहे। तर या CETसाठी GPSTRसाठी 6 to 8 साठी जे सिलेबस आहे ते म्हणजे पेपर 1, पेपर 2 आणि पेपर 3 अशा प्रकारे 3 पेपर्स आहेत। तर त्याबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे। तर त्या गोष्टी आपण समजून घेऊया। या ठिकाणी पेपर 1 साठी जो 150 मार्काचा पेपर असणार आहे ते मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असणार आहेत। 150 मार्काचा पेपर असणार आहे मराठी माध्यमासाठी, सर्वांसाठीच आहे पण पेपर 1 साठी स्पेशली। त्यानंतर पेपर 2 आहे। पेपर 2 मध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स प्लस डिस्क्रिप्टिव्स आहेत। म्हणजेच मल्टिपल चॉईस म्हणजे बहुपर्यायी प्रश्न आणि ते 50 असणार आहेत आणि 100 मार्कासाठी डिस्क्रिप्टिव्ह आहे, वर्णन करणे किंवा रिटन एक्झाम म्हणतो आपण। तर या आधारावरती आहे 150 मार्कासाठी आहे। पेपर 3 आहे ते डिस्क्रिप्टिव्हसाठी 100 मार्क्ससाठी आहे। म्हणजे पेपर 1 काय आहे, पेपर 2 कुठला आहे आणि पेपर 3 कुठला असणार आहे हे आपण पाहूया। तर या ठिकाणी GPSTRसाठी किती मार्काची असणार आहे एक्झाम CET 400 मार्कासाठी असणार आहे। तर या ठिकाणी तुम्ही लक्षात घेऊ शकता। तर पेपर 1 साठी 150 मार्क, पेपर 1 साठी 150 मार्क, पेपर 2 साठी 150 150 आणि पेपर 3 साठी 100 मार्क्स असणार आहे। पेपर 1 म्हणजे कोणता असणार आहे तर ते GK असणार आहे, म्हणजे जनरल नॉलेजचा भाग असणार आहे। तर जनरल नॉलेजमध्ये ह्या जनरल नॉलेजमध्ये 150 मार्काचा असणार आहे आणि हे फार इम्पॉर्टंट आहे तुम्हाला मेरिट लिस्टसाठी। तर यामध्ये कोणकोणते टॉपिक आहेत तर ते टॉपिक आपण समजून घेऊया। जनरल मराठी म्हणून आहे, मराठी माध्यमासाठी लँग्वेज जे आहे ते लँग्वेज मराठीमध्ये 25 मार्काचा असणार आहे। हे मल्टिपल चॉईससाठी येणार आहे। तर यामध्ये ग्रामरचा भाग असणार आहे, काही इम्पॉर्टंट कवितेचा भाग या ठिकाणी असणार आहेत। त्यानंतरचा दुसरा पॉईंट आहे जनरल इंग्लिश आहे, तर हे 25 मार्कासाठी आहे। तर जनरल इंग्लिशमध्ये सुद्धा ग्रामरचा भाग, किती आपल्याला भाषा ज्ञान आहे मराठीचा त्याचबरोबर इंग्लिशचा, त्या प्रकारचे क्वेश्चन्स या ठिकाणी पेपर 1 मध्ये मल्टिपल चॉईससाठी असणार आहेत। त्यानंतर GK मध्ये असणार आहे 25 मार्कचा भाग। तर GK मध्ये काय काय येणार आहे तर जे 6वी ते 10वी पर्यंतचा जो काही भाग असेल तर त्याच्यामध्ये जी काही भूगोलाचा भाग असेल, अर्थशास्त्र असेल, राज्यशास्त्र असेल, समाजशास्त्र असेल यामधले आणि त्याचबरोबर काही करंट अफेअर्स जी काही इव्हेंट्स झालेले आहेत आता सध्या होत असतात देशामध्ये, राज्यामध्ये, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय लेवलवरती, तर या प्रकारचे काही क्वेश्चन्स यामध्ये असणार आहेत। तर ते 25 मार्कासाठी असणार आहे। त्याचबरोबर हेल्थ अँड व्हॅल्यू एज्युकेशन आहे, म्हणजे आरोग्य आणि मूल्य शिक्षण, ही 15 मार्कासाठी आहे। त्याच पद्धतीने पुढचा पॉईंट म्हणजे कम्प्युटर लिटरसी, म्हणजे कम्प्युटर साक्षरतेचं ज्ञानसुद्धा या ठिकाणी घेतलं पाहिजे, यासाठी 10 मार्काचा भाग ठेवलेला आहे। त्यानंतर एज्युकेशनल सायकोलॉजी अँड डेव्हलपमेंट, त्याच पद्धतीने टीचिंग मेथोडॉलॉजी, तर हा 50 मार्कासाठी भाग ठेवलेला आहे। म्हणजे या ठिकाणी लक्षात घेऊ शकता, जनरल मराठी 25, जनरल इंग्लिश 25, GK 25 आणि त्याचबरोबर हेल्थ अँड व्हॅल्यू एज्युकेशन, त्याचबरोबर कम्प्युटर यांच्यामध्ये 25 म्हणजे 100 मार्क। आणि त्यानंतर मेथोडॉलॉजी आणि त्याचबरोबर एज्युकेशन सायकोलॉजी, तर हे मानसशास्त्र जे आहे, शैक्षणिक मानसशास्त्र आणि विकास आणि अध्यापन पद्धती या भागावरती 150 मार्काचं विचारू शकतो। त्यानंतर पहा पेपर 2 मध्ये आहे हिस्ट्री, म्हणजेच इतिहासाचा हे सब्जेक्ट आहे। तर ह्या सब्जेक्टमध्ये 50 मार्क्ससाठी मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असणार आहे इतिहासाचेच फक्त, आणि त्याचबरोबर 100 मार्कासाठी डिस्क्रिप्टिव्ह आहे, म्हणजे वर्णन करणे आहे, रिटन एक्झाम आहे। तर यामध्ये कशा प्रकारे विभागणी केलेली आहे ते पहा। ओन्ली हिस्ट्रीसाठी 50 मार्क्स आहेत ते मल्टिपल चॉईसमध्ये येऊ शकतात, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात। त्यानंतर डिस्क्रिप्टिव्हसाठी जे 100 मार्क असणार आहे ते कशा प्रकारे असणार आहे तर 20 प्रश्न हे 3 मार्कासाठी असणार आहे। 3 मार्काचे 20 प्रश्न असणार आहेत ते डिस्क्रिप्टिव्हमध्ये, रिटन एक्झाममध्ये, तर ते 60 मार्क। त्याच पद्धतीने 4 मार्काचे 10 प्रश्न असणार आहेत, तर हे डिस्क्रिप्टिव्हसाठी 40 मार्क असणार आहेत। तर टोटल 150 मार्कचं आपल्याला या ठिकाणी विचारलं जाईल। तर याच्यासाठी विशेष काय आहे म्हणजे इलिजिबिलिटी आहे,
तर यामध्ये 45% घेतलं पाहिजेत. तर यामध्ये 150पैकी किती मार्क्स घेतले पाहिजे? जवळपास 68 मार्क्स घेतले पाहिजेत. तर हे इलिजिबिलिटीसुद्धा इथं ठेवलेली आहे. फर्स्ट पेपर हे खूप इम्पॉर्टंट आहे मेरिटसाठी आणि त्यानंतर ही इलिजिबिलिटी अगोदर पाहिलं जातं. त्यानंतर तिसरा जो पेपर आहे, तर ह्या तिसऱ्या पेपरमध्ये सुद्धा किती मार्काचा आहे? या ठिकाणी 100 मार्काचा पेपर आहे. यामध्ये मराठी लँग्वेज आहे. तर यामध्ये मराठी लँग्वेजसाठी तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह करायचं आहे. त्यामध्ये 100 मार्क्सचा पेपर असणार आहे. तर यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया किती आहे? म्हणजे 50 मार्क्सची आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला 100पैकी 50 मार्क्स घ्यायचे आहेत. मग त्यानुसार तुम्हाला प्लॅनिंग करावी लागेल. व्यवस्थितरित्या GPSTR CETसाठी तुम्ही अशा प्रकारचा सिलेबस फॉलो करू